brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ज्या दिवशी व्हॅलिडिटी संपायची असते, ज्या दिवशी 6 महिने पूर्ण व्हायचे असतात, त्याच्या अगोदरपासून यांचं रेट कार्ड चालू होतं आणि त्यावेळेला मग व्हॅलिडिटी देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो, व्हॅलिडिटी न देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो. कोर्टामध्ये गेले, न्यायालयात हे प्रकरण चालू आहे. पण या बाबतीमध्ये सरकार म्हणून बिलाचा विषय आहे. आता इलेक्शन कमिशनवर गांभीर्यानं बघावं लागेल की 12 महिने जातीचे दाखल्याचे अर्ज स्वीकारले पाहिजे आणि 12 महिने व्हॅलिडिटीचे अर्ज देखील स्वीकारले पाहिजे. आता तुमच्या समित्या किती आहेत? प्रत्येक जिल्ह्याला मला वाटतं 3 नाही तर 4 समित्या आहेत. 3 ते 4 समित्यांमध्ये काय होणार, ज्यावेळेला आता तुमचे 80,000 पेंडिंग आहेत केसेस, आता उद्याच्या निवडणुकांमध्ये देखील हेच होणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी याचा रेट इतका मोठा वाढणार आहे. आणखीन बिचारा गरीब कार्यकर्ता जो जनतेतनं निवडून जातोय, मेहनत करून निवडून जातोय, केवळ जातीचं सर्टिफिकेट मिळालं आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला एक एक सांगितले किस्से तर तुम्ही हैराण व्हाल. मागे 2 सप्टेंबर 2025ला आपण मराठ्यांच्या संदर्भात एक GR काढला आणि त्यामध्ये सरसकट मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला काढला. त्या लोकांना कोणाला व्हॅलिडिटी मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे 1960च्या आधीचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्यांना व्हॅलिडिटी मिळणार नाही. स्थानिक स्वराज्याच्या संस्थाबरोबरच जानेवारी 2021मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या 14,234 ग्रामपंचायती 5 वर्षाचा कालावधी जानेवारी-फेब्रुवारी 26मध्ये समाप्त होत आहे. त्यामुळे त्याही निवडणुका लवकर होणार आहेत. आता ज्यांचा कालावधी संपेल त्या निवडणुका लागतील. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे राज्यातील मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे राखीव जागासाठी निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जात पडताळणी समित्याकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होऊन जात पडताळणी समित्यावर कामाचा प्रचंड असा मोठा भार पडतो. आणि या परिस्थितीमध्ये आपण बघतो की आपली जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेनं आपल्या सगळ्यांना व्हॅलिडिटी देणं शक्य आहे का? आणि जर व्हॅलिडिटी कुणाला मिळाली नाही तर तो उमेदवार निवडणूक लढवण्यापासून वंचित राहील, त्याला निवडणूक लढवता येणार नाही. आणि म्हणून आपण त्याला 6 महिन्याची मुदत देण्याचा निर्णय आपण या निमित्ताने घेतला. मुदतवाढ देण्याचा अनेकदा निर्णय झालेले आहेत. आपणच मागणी केलेले, दोन्ही बाजूच्या सदस्यांनी अनेकदा मागणी केलेली की व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही, त्याला मुदतवाढ द्या, समिती सर्टिफिकेट मिळत नाही, वेळेत येत नाही. यासाठी आपण सगळ्याच सदस्यांनी वारंवार अशी मागणी केली. मला वाटते साधारण 6 वेळा आपण याला अशा पद्धतीनं मुदतवाढ देण्याचं काम आपण केलेलं आहे ज्या त्यावेळी. पण माझं म्हणणं एवढंच आहे की राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू नव्हतं. आपण एक ऑर्डिनन्स काढला होता आणि त्या ऑर्डिनन्सनं आपण 6 महिन्याची मुदत याला दिली होती. आता अधिवेशन चालू आहे तेव्हा याचं कायद्यात रूपांतर करणं आवश्यक आहे. या अनुषंगानं त्या ऑर्डिनन्सचं कायद्यात रूपांतर व्हावं म्हणून आपण हे बिल आणलेलं आहे. याच्यापेक्षा मला वाटतं वेगळा कुठलाही हेतू याच्यामध्ये नाही. निवडणूक लढणं, निवडणुकीच्या अनुषंगानं पुढं का निवडणुका पुढे गेल्या, का मागं राहिल्या, या संदर्भात सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्याच्या समोर आहेत. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये याच्या संदर्भातल्या याचिका होत्या, आरक्षणाचे काही विषय मुद्दे होते, त्या अनुषंगानं काही निवडणुकीला झालेला उशीर असेल. प्रत्येक गोष्टीचा राजकीय अर्थ काढणं हे अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की प्रत्येक कायदेशीर किंवा कुठल्या निवडणुकी, आता हायकोर्टानं निवडणुकीला स्टे दिला किंवा कोर्टानं निवडणुकीला स्टे दिल्यावर निकालाला त्याच्यावर सुद्धा अनेक अर्थ काढण्याचा प्रयत्न केला गेला. याच्यामध्ये असं कुठलंही किंतु परंतु नाही. हे क्लिअर बिल आहे की नॉमिनेशन भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचा विषय आहे. आणि मला वाटतं सगळ्या सभागृहाला हे मान्य असेल. माझी विनंती सभागृहाला राहील की या परिस्थितीमध्ये आपण सगळ्या सभागृहांनी एकमतानं याच्यावर आपण या बिलाला मान्यता आपण द्यावी. याच्यामध्ये वेगळा कुठलाच विषय या निमित्तानं नाही. त्यामुळं माझं शिंदेसाहेब माझं आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगणं आहे की आपण ही 6 महिन्याची मुदतवाढ देऊ नये असं आपलं मत आहे का काय तसं मत आपलं? त्यामुळं सिंपल विषय आहे, याचा दुसरा कुठलाही याचा हेतू नाही. त्यामुळे आपण या बिलाला मान्यता देण्यात यावी.
त्या हेतूवर आमचा कुठला आक्षेप नाही. मी फक्त पुढे येणाऱ्या, शेवटी मला आरक्षण मिळणार आहे, आरक्षणाचं सर्टिफिकेट मला घ्यायचं आहे. ते आरक्षणाचं सर्टिफिकेट देताना जे रिझर्वेशन पडणार आहे ते रिझर्वेशन आता टिकेल का नाही टिकेल एवढ्या मुद्द्यावरच मी बोललो होतो. दुसरा मुद्दा, आता आपण सांगताय की बाबा कोर्टाचा निकाल काय होईल याच्यासाठी ते शेवटी प्रलंबित राहील. माझा दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेला आपण निर्णय देतो, तो निर्णय दिल्यानंतर त्यांनी व्हॅलिडिटी फॉर्म दिला. आता तुम्हाला बघताय तुम्ही, आता इतकी रांग लागलेली असते की नॉमिनेट फॉर्म करताना सगळे दाखले घ्यायला सगळे झुंबड उडलेले असते. आणि आता तर तुम्ही आरक्षण देताना सगळ्यांना इतकी आश्वासन दिलेले आहेत, त्यामुळे इतकी रांगा लागलेल्या आहेत की सोय नाही. बरं असो, त्याच्यावर आपल्याकडं दुसरी एक सिस्टीम आहे. एखादा अर्ज व्हॅलिड झाला आणि तो नंतर निदर्शनास आला की हा बोगस आहे, त्या बोगस असलेल्या मग सरपंच असो किंवा तुमचा सदस्य असो, जिल्हा पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, तो ज्यावेळेला सदस्य अर्ज करतो की हा इनव्हॅलिड आहे, त्याची किती दिवसांनी त्याचा निकाल लागला पाहिजे. तो अपील केल्यानंतर तो पार तुमच्या कोर्टापर्यंत येईपर्यंत पुढच्या 6 वर्षांनी निवडणूक परत येते, तोपर्यंत त्याचा कार्यभार संपलेला असतो. त्यालासुद्धा लिमिटेशन ठेवा. आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यासंदर्भात आम्ही सांगितलं होतं की हे ग्रामपंचायत आणि ते बोगस दाखले त्यांना इनव्हॅलिड करा. अजूनही ती तिथेच आहे, अजूनही ते पदावर आहेत. त्यामुळे हे फक्त बिल काढायचं आणि बिल काढल्यानंतर मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्ही कार्य त्यांनी चुकीचं दिलं असेल तर त्यांनी दाखला चुकीचा दिला तर कारवाई करण्याचा अधिकार तुमचा आहे ना. त्याला काहीतरी पिरियड ठेवा. तो अपिलात 5 वर्षापर्यंत जाईपर्यंत त्याचा पिरियड संपून जातो आणि तो अपिलातला माणूस मग तिथंच राहतो. माझं म्हणणं आहे की त्यालासुद्धा काहीतरी नियमावली तुम्ही तयार करा ना. कारण ज्यावेळेला आपण दाखला व्हॅलिडिटी देतो, आणि पूर्वी असं नव्हतं ना, ही बिलं आणण्याचा प्रयत्न झाला, याच्या पुढे पण निवडणुका झाल्या ना, त्या निवडणुका होताना अगोदरच ते दाखले सबमिट करायचे. हे दाखले अगोदर सबमिट करूनच निवडणुका व्हायच्या. आता तुम्ही निवडणुकीची प्रक्रिया एवढी शॉर्ट ठेवलेली आहे, एवढी शॉर्ट ठेवलेली आहे की त्याला दाखले गोळा करायला त्याला वेळ मिळत नाही. आमचं म्हणणं आहे की त्या असलेल्या दाखल्याची व्हॅलिडिटी देताना तुमच्याकडे यंत्रणा कमी आहे. आता तुम्ही मागच्या वेळा बोलला होता की आम्ही वेगळ्या पद्धतीने यंत्रणा लावून त्याला दाखले देण्याची प्रक्रिया त्वरित करण्याचा निर्णय घेऊ. अजूनपर्यंत ती झालेली नाही. एवढंच नव्हे तर शिक्षणासाठी लोक, नोकऱ्यांसाठी लोक जातात, त्याची उद्या इंटरव्ह्यू आहे, 8-15 दिवसापासून तो दाखला देतो, मागणी करतो, दुर्दैवाने ते दाखले मिळत नाही, त्याची नोकरी जाते. माझं म्हणणं आहे की ही वेळ मुदतवाढीची घेण्यापेक्षा मागणी केल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी बघून लगेच दाखला देण्याच्या संदर्भातला जर विषय झाला तर मला वाटतं ही वेळ येणार नाही. या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना करणार आहात का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य शिंदे साहेबांनी मांडलेली भूमिका बरोबर आहे. अनेकदा आपण बघतो की काही दाखले आपण देतो, त्या दाखल्याच्या आधारे फॉर्म भरतो, निवडून येतो आणि काही दिवसांनी ते दाखले बोगस असल्याचं अनेकदा तसं सिद्ध होतं. अशा परिस्थितीमध्ये तो निकाल लवकर लागणं अपेक्षित आहे. या संदर्भात आपण बघतो की शेवटी जात प्रमाण पडताळणी समिती आहे, एक कायदेशीर त्याला अधिकार आपण दिलेले आहेत. त्याच्यात कुठला राजकीय हस्तक्षेप किंवा त्यात बाकीचे कुठले हस्तक्षेप होतात का नाही होतात या संदर्भात आपल्याला ज्ञात आहे. त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की ही मुदतवाढ देण्याची प्रक्रिया ही काय आत्ताची नाही आहे. सातत्यानं सरकारमध्ये तुम्ही कधी असाल, कधी सरकारमध्ये आम्ही असू, सरकारमध्ये कोण असेल, ज्या ज्यावेळी आवश्यकता भासलेल्या आहेत सभागृहानं एकमतानं या मुदतवाढीला मागणी केलेली आहे. आपण आता म्हणतो की 6 महिन्याची मुदत आपण दिलेली आहे. 6 महिन्यानंतर जेव्हा मुदत संपेल तेव्हा आपणच सगळे मिळून मागणी करतो आणि पुन्हा मुदत वाढवायची आपण मागणी करतो. या सगळ्या गोष्टीचा विचार माननीय आयुक्ताला कोणतरी फोन करतो, लवकर निर्णय देऊ नका, तो तसंच प्रलंबित ठेवतो. मंत्री महोदय, याला मंजुरी द्या नियमाला. मंत्री महोदय, बिलाला हरकत नाही तर त्यांचा प्रश्न दुसरा आहे. मला वाटतं बिलाच्या संदर्भामध्ये काही अडचण नाही, आपण पुढे जाऊया. सभापती महोदय, या सभागृहाचं कामकाज भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने चालतं आणि भारतीय राज्यघटनेच्या मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्यावर कारवाई करत असताना त्याला न्याय मागण्याची सगळी दारं आपण खुली ठेवतो आणि जोपर्यंत त्याला शेवटचा
दार बंद होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर हा पिरियड कमी केला पाहिजे. हे नक्की आहे, याच्याबाबत नक्की शासन विचार करेल. आपण सांगितलेला मुद्दा सातत्यानं समोर येतो, त्यामुळे त्याही बाबतीत आपण नक्की विचार करू. 2 दिवस अगोदर मंत्री महोदय की एक ग्राह्य झाल्यावर दुसरा तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे एक जर पहिला फॉर्म व्हॅलिड झाला तर दुसरा फॉर्म जो त्याला आपण सबस्टिट्यूट म्हणून दिलेला आहे त्याला त्यांनी रद्द करून टाकलं. त्याचा फॉर्म रद्द करून टाकला मंत्री महोदय, कॅन्सल केला. ही कुठेही तरतूद नियमामध्ये नसताना त्याविषयी सुद्धा आता लोक कोर्टामध्ये गेलेत, न्यायालयात हे प्रकरण चालू आहे. पण या बाबतीमध्ये सरकार म्हणून बिलाचा विषय आहे. आता इलेक्शन कमिशनवर गांभीर्यानं बघावं लागेल. सभापती प्रश्न महोदय असा आहे की याही आता आपण एका इलेक्शन कमिशनच्या इंडिपेंडंट संस्थेवरती इथे भाष्य करून त्याच्यात आउटपुट काय मिळणार? मंत्री थोडी उत्तर देणार आहे आपल्याला. सभापती महोदय काही त्रुटी निदर्शनास सांगतो मी. भाष्य सुरुवातीलाच मी सांगितलं की आपल्याला भाष्य करता येणार नाही, पण याच्या काही चुका होऊ कायद्याच्या नयेत. अनुषंगाने आपण काही या दृष्टीनं कारवाई मंत्री महोदय सरकार म्हणून करतील का? माननीय सदस्य महोदय, मंत्री महोदय सत्यजित तांबे. आवाज घेतलाय. नायकवाडी साहेब 2 मिनिटं बोलतो. नायकवाडी साहेब तुम्हाला त्यानंतर देतो. सभापती महोदय, हे जे बिल आपल्या समोर आलेले हे बिल अत्यंत छोटं बिल आहे आणि रुटीनमधलं बिल आहे की स्थानिक स्वराज्याच्या संस्था लढत असताना जे आपण दाखले दाखल करतो आणि व्हॅलिडिटीची पावती जोडून आपण नॉमिनेशनला अलाउड करतो, याबाबत आपण 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचं बिल आहे. परंतु सभापती महोदय, या बिलाच्या निमित्ताने मी शासनाचं लक्ष याकडे वेधू इच्छितो का हे बिल आणण्याची वेळ शासनावर का आलेली आहे? कारण ज्याचा उल्लेख आता सभागृहामध्ये मागापासून चाललेला आहे, नोकरी असेल, शिक्षण असेल किंवा राजकीय कारण म्हणजे निवडणुका लढण्याचा असेल, या 3 कारणासाठीच आपण व्हॅलिडिटी देतो किंवा व्हॅलिडिटीचे अर्ज स्वीकारून घेतो, ही आत्ताची पद्धत आहे. आणि त्यामुळे या तिन्हीचा कुठला तरी पुरावा दिल्याशिवाय कुठलाही प्रांत अधिकारी याचं दाखल करून घेत नाही. हे सगळ्यात मोठं या सिस्टीममधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आज विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या शेवटच्या दिवशी अडचण काय येते? कारण त्यांचे अर्ज दाखल करून घेतले जात नाही. आज नोकरीच्या निमित्ताने शेवटच्या दिवशी काय येतं आहे? अर्ज दाखल करून घेतले जात नाही. हीच परिस्थिती राजकीय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांच्या बाबतीत देखील आहे. आणि म्हणून सभापती महोदय, हे बिल आणताना हे तात्पुरती मलमपट्टी करण्याचं काम शासनाच्या वतीने चाललेलं आहे. याला जर कायमस्वरूपी जर आपल्याला पर्याय द्यायचा असेल तर जातीचे दाखले आणि व्हॅलिडिटी हे सर्रास आपण ओपन करून टाकले पाहिजे. कोणी कधीही अर्ज करू शकला पाहिजे आणि त्याला जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे, अशी तरतूद शासनाने केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने याच्यावर आळा बसणार आहे. अन्यथा जातीचा दाखला मंत्री महोदय घेणं म्हणजे काय सोपा खेळ नाही. तुम्हाला सांगतो, आज त्या तहसीलमध्ये 10-10, 5-5 हेलपाटे मारावं लागतात, एजंटला पकडावं लागतं, त्याच्यातून ते पैशाची होणारा त्रास, भ्रष्टाचाराला हे इतक्या गोष्टी आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला जर आळा बसवायचा असेल आणि हे बिल भविष्यात परत आणण्याची वेळ जर शासनाला आणायची नसेल, किंवा जसं तुम्ही आता इथं उल्लेख केला की आजपर्यंत मुदतवाढी सगळ्यांनीच मागितली होती आणि तशीच तुम्ही पण मागताय, मला असं वाटतं या मुदतवाढीची वेळ म्हणजे सगळेजण पत्र देतात, अमुक करतात, ही जर वेळ शासनावर जर परत येऊ द्यायची नसेल तर शासनाने एकच काम केलं पाहिजे की 12 महिने जातीचे दाखल्याचे अर्ज स्वीकारले पाहिजे आणि 12 महिने व्हॅलिडिटीचे अर्ज देखील स्वीकारले पाहिजे. आणि टाईम लिमिटमध्ये त्यांना जातीचे दाखले आणि व्हॅलिडिटी देण्याचं जर केलं तर विद्यार्थ्यांची हेळसांड होणार नाही, जे युवक युवती नोकरीसाठी मागतात त्यांची हेळसांड होणार नाही आणि राजकीय ज्यांना निवडणुका लढायच्या त्यांनाही त्रास होणार नाही. ही सूचना शासनाने मला असं वाटतं अंमलात आणणं गरजेचं आहे. नायकवाडी साहेब सगळं उद्या. मंत्री महोदय. सभापती महोदय, धन्यवाद. खरं तर एक चांगलं बिल आणलंय. खरंच माझ्या आयुष्याच्या प्रवासात मी या चाकोरीतनं गेलो आहे आणि त्यामुळे मला जरा जास्त अनुभव असेल म्हणून मी बोलतोय की आपण बिल आणलं ते बरोबर आहे, निश्चितपणानं स्वागत आहे त्याचं. परंतु जोडून CVC म्हणजे जात पडताळणी समिती त्यांच्यावर काय बंधन घालता तुम्ही? त्यांना तुम्हीच काहीच बंधन घालणार नाही. त्यामुळं त्यांनाही याला जोडून काय असेल ते कदाचित सामान्य प्रशासन विभागाकडनं तो सर्क्युलर काढावा लागेल किंवा त्यांच्याकडनं तो प्रस्ताव घ्यावा लागेल, याबद्दल मला माहिती नाही.
पण त्या पद्धतीनं याला जोडूनच CVCवर सुद्धा काही कालमर्यादा टाकण्याच्या सूचना किंवा आदेश शासनाकडनं झाले पाहिजेत. आणि ते जर आपण समजा इथं 6 महिने करतोय तर त्यांना 6 महिने देऊ नका, त्यांना त्याच्या 15 दिवस आधीचे द्या, नाहीतर आयडिया लढवत बसतील. हो आम्ही 6 महिन्यात केलं की तो पण तिकडचे 6 महिने संपलेले असतात. 6 तास आणि 12 तासाच्या अंतरात त्याचा एखाद्यावर न्याय होऊ शकतो. त्यामुळं याबरोबरच जोडून जात पडताळणी समितीला देखील कालमर्यादा बंधनकारक असली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून शासनाने योग्य ते बंदोबस्त करावा आणि योग्य ते आदेश पारित करावेत अशी या निमित्तानं माननीय सभापती माझी विनंती. मागे 2 सप्टेंबर 2025ला आपण मराठ्यांच्या संदर्भात एक GR काढला आणि त्यामध्ये सरसकट मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला काढला. त्या लोकांना कोणाला व्हॅलिडिटी मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे 1960च्या आधीचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्यांना व्हॅलिडिटी मिळणार नाही. आता हे सगळे लोक काय करतील, विशेष करून मराठवाड्यात जे आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत, त्यांचे महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका येतील, यामध्ये ते त्या निवडणुकीत उभे होतील. त्या उभे होऊन ते फॉर्म सबमिट करतील आणि त्यानंतर 6 महिन्याची कालमर्यादा आपण तरी निश्चित जर केली असणार तरी त्यानंतर अनेक प्रक्रिया आहे, कोर्ट आहे आणि ते पूर्ण 5 वर्ष त्यांचा टर्म पूर्ण करतात. आता मागे आपण अनेक उदाहरणं बघितले आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या प्रवर्गातल्या लोकांचं, ते अनुसूचित जाती असणार, अनुसूचित जमाती असणार किंवा OBC असणार, या लोकांचं मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये नुकसान होणार आहे. मोठ्या प्रमाणात राजकीय आरक्षण जे या सगळ्या लोकांना मिळतं, या सगळ्या OBCला त्यामध्ये सगळ्यात मोठा फटका OBC समाजाला भेटणार आहे. कारण 2 सप्टेंबर 2025चा GR जो आहे त्यामध्ये 2 GR एकाच दिवशी निघाले होते आणि त्या दोघांमध्ये एक दिशाभूल करणारे ते GR आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातील OBC समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मला असं वाटतं या GRचा फायदा घेऊन हे सगळे लोक कुणबीचे खोटे दाखले घेऊन हे सगळे लोक ते निवडणुका लढतील, निवडणुका जिंकतील, हारतील, जे होणार, पण जिंकल्यानंतर तर मोठी लोकसंख्या त्यांची असल्यामुळे ते जिंकल्यानंतर परत 5 वर्ष त्याच्यावर केसेस चालतील, 5 वर्ष ते पदावर राहतील. उद्या चालून परत समजा जर तिथे ते डिस्क्वालिफाय झाले, परत पोटनिवडणूक येणार, पोटनिवडणुकीचा परत सरकारवरती भुर्दंड पडणार, खर्च होणार आणि त्यानंतर परत तिथे दुसरा नुसतं सर्टिफिकेटवाला दुसरा OBC तिथे ते निवडणूक लढणार. म्हणजे त्या याच्यात खऱ्या OBCला किंवा खऱ्या त्या प्रवर्गाच्या व्यक्तीला त्याच्यापासून ते 5 वर्षात त्या सीटपासून त्या राजकीय आरक्षणापासून वंचित राहावं लागणार. मला असं वाटतं आपण हा कायदा आणताना या सगळ्या गोष्टीची दक्षतासुद्धा आपण घेतली पाहिजे, हीच या माध्यमातून विनंती करतो. आणि जे सतीश तांबेजींनी जे सांगितलं त्यालाही मी समर्थन करतो की हा प्रक्रिया संपूर्ण वर्षभर राबवली गेली पाहिजे, त्यावेळेसच यामध्ये काही ना काही सोल्युशन निघणार आहे. सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 संमत करावे काय? अनुकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. जागेवर आहेत किंवा अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 संमत झाले. पुढचे वाचा. 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2025. माननीय सभापती महोदय, सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे. परब साहेब. सभापती महोदय, आता नेहमीच येतो पावसाळा, तसं हे बिल आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला हे बिल गेले कित्येक वेळेला, आता त्यांनी सांगितलं 6 वेळा आलं. हे बिल वारंवार आणावं लागतंय आणि यावरती वारंवार आम्ही सूचना करतोय, वारंवार याच्यावरती चर्चा होते, वारंवार आमच्या सूचना आम्ही मान्य करू असं सांगितलं जाते.
परंतु आत्तापर्यंत एकही सूचना मान्य झालेली नाही आहे. आत्तापर्यंत याच्यावरती कुठल्याही आमच्या सूचनेचं पालन झालेलं नाही आहे. या सभागृहामध्ये जाच पडताळणी समिती हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. ही जाच पडताळणी समितीवरती कित्येक वेळा याच्यावरती चर्चा झाली, याच्यावरती लक्षवेधी आल्या, याच्यावरती आरोप झाले. या सभागृहाने कित्येक जाच पडताळणी समितीच्या सक्षम अधिकाऱ्यांना निलंबित केलेत. मंत्र्यांवरती देखील आरोप, त्याचे पुरावे आम्ही या सभागृहात दिलेले आहेत. जाच पडताळणी समिती कशा पद्धतीने काम करतं हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. आज तुम्ही व्हॅलिडिटी 6 महिन्यात निवडणुकीचा अर्ज भरल्याच्या नंतर तिथून 6 महिन्यामध्ये व्हॅलिडिटी द्यावी. सुरुवातीला 3 महिने होती, नंतर 6 महिने झाली, नंतर मधल्या काही काळामध्ये ती वर्षभरासाठी झाली, आता पुन्हा 6 महिन्याचं बिल आणलं आहे. परंतु 6 महिन्यात खरोखर देणार आहात का? शैक्षणिक, नोकरीसाठी आणि निवडणुकांसाठी 3 गोष्टींसाठी फक्त व्हॅलिडिटी देतात. ह्याच्यामध्ये नोकरीसाठी आणखीन शैक्षणिक हे सततचा प्रोसेस चालू असतो. परंतु निवडणुका आल्या, या निवडणुकांचे निकाल लागले की या व्हॅलिडिटी देणाऱ्यांचे काम चालू होतं. अपेक्षित असतं की व्हॅलिडिटी देणारे सक्षम अधिकारी जे आहे, मग त्याच्यात एक महसूलचा असतो, त्याच्यात एक समाज कल्याणचा असतो, एक पोलिसांचा असतो, आणि साधारण त्यांची प्रक्रिया जी आहे ही महिन्याभरात खरं म्हणजे तशी पूर्ण व्हायला पाहिजे. परंतु आमचा अनुभव असा आहे की ज्या दिवशी व्हॅलिडिटी संपायची असते, ज्या दिवशी 6 महिने पूर्ण व्हायचे असतात, त्याच्या अगोदरपासून यांचं रेट कार्ड चालू होतं. आणि त्यावेळेला मग व्हॅलिडिटी देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो, व्हॅलिडिटी न देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो, आणि मग तिकडे त्याला उभं केलं जातं. कारण जो निवडून आलेला असतो त्याला असं वाटतं की आता मी एवढा मेहनतीने निवडून आलेलो आहे आणि आता मी जर डिस्क्वालिफाय झालो, अशा कैचित असलेल्या माणसाला ते लोक बरोबर पकडतात. आणि मग दुसऱ्या बाजूने मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा आहे हा फक्त मुंबई महानगरपालिकेचाच कायदा आहे की जिकडे 2 नंबरचा जो आहे, जो पराभूत आहे, परंतु सगळ्यात जास्त मतं 1 नंबरच्या नंतर 2 नंबरला मिळाली आहे, त्याने जर स्मॉल कॉज कोर्टामध्ये अर्ज केलेला असेल तर त्याला सरळ ग्राह्य धरून 2 नंबरला 1 नंबर बनवण्याची, म्हणजे त्याला नगरसेवक बनवण्याची तरतूद मुंबई महानगरपालिका कायद्यामध्ये आहे. आणि ही कायद्यामध्ये तरतूद असल्यामुळे मुंबईत आत्ता ही जी 17ची निवडणूक झाली, 7 नगरसेवक हे हरून देखील, म्हणजे 5-5 हजारच्या मताधिक्याने हरलेत, तरी देखील जाच पडताळणी समितीमध्ये अगोदरच्या उमेदवाराला डिस्क्वालिफाय करून नगरसेवक झालेत. या संदर्भात मी जाच पडताळणी समितीच्या अध्यक्षांना भेटलो. मी माझ्याकडे तर असंख्य किस्से आहेत. मी एक किस्सा जर सांगतो तुम्हाला की मुलाला व्हॅलिडिटी मिळालेली आहे आणि वडिलांना व्हॅलिडिटी मिळाली नाही, त्याचे वडील नगरसेवक झाले, त्याला डिस्क्वालिफाय करून टाकला. आता हे गिरीश महाजनांच्या राज्यातच शक्य आहे. म्हणजे मुलाला व्हॅलिडिटी मिळते, वडिलांना व्हॅलिडिटी मिळत नाही. मी राज्य मागास वर्ग आयोगाचा सगळा अहवाल तपासला. जाती जातींमध्ये थोड्याशा आपल्याला माहिती आहे, वाणी, वैश्यवाणी अशा कित्येक जातींचा विषय आहे की आपल्याकडे परंपरा आहे की एखाद्या जातीला वाणी म्हणतात, एखाद्या जातीला वैश्यवाणी म्हणतात. राज्य मागासवर्ग आयोगाने त्याला दिलेला आहे रिपोर्ट की या दोन्ही जाती एकत्र आहेत. तरी देखील गॅझेटमध्ये नाही, गॅझेटमध्ये नाही म्हणून तुला द्यायचं असेल तर 50 लाख रुपये घेऊन ये, मी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणतो आणि तुला व्हॅलिड करून घेतो, नाहीतर तुला इनव्हॅलिड करतो. 50 लाख रुपये मागच्या वेळेचा रेट होता. मुंबई महानगरपालिकेचा रेट 50 लाख रुपये. त्याच्यावरती नावाशी आम्ही त्याच्यावरती सगळे आक्षेप घेतले. मंत्र्यांच्या नावाने पैसे मागितले गेले. सुदैवाने मी हे ताबडतोब पैसे मागितल्यानंतर मंत्र्यांना जाऊन सांगितलं. त्यावेळेला 2 विटनेस उभे केले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं होतं. त्याच्यामुळे मंत्र्यांनी देखील साक्ष दिली की होय, माझ्या नावाने घेतले पैसे. म्हणजे इतके अधिकारी निर्डावलेले आहेत ना हे जाच पडताळणी समितीचे, हे कोणाला जुमानत नाही.
आणि यांचे निकाल किती वाजता येतात माहिती आहे? रात्री 3 वाजता 4 वाजता. म्हणजे तुम्हाला सकाळी जर सबमिट करायचं उद्या शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसापर्यंत निकाल अडवून ठेवतात आणि शेवटच्या दिवशी निकाल रात्री 4 वाजता दिला जातो, 5 वाजता दिला जातो, सकाळी 6 वाजता निकाल देतो. जोपर्यंत तुम्ही त्यांचे पैसे देत नाही तोपर्यंत निकाल देत नाही. आणि जो गरीब एखादा कार्यकर्ता जर निवडून गेलेला असेल तर तो कार्यकर्ता केवळ त्याच्याकडे पैसे नाहीत, म्हणजे तो 5,000 मताने जरी निवडून आलेला असेल तरी देखील डिस्क्वालिफाय झालेले नगरसेवक मी मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलेले आहेत. म्हणजे कार्यकर्त्यांनी केवळ पैसे नाहीत ह्यांना द्यायचं म्हणून डिस्क्वालिफाय व्हायचं. म्हणून त्याच्यावरती आम्ही सूचना केल्या होत्या की ही जी जाच पडताळणी समिती आहे यांना फक्त निवडणुकीच्या वेळेलाच का हे काम करतात? हा प्रोसेस 365 दिवस चालू पाहिजे. आम्ही मागे सूचना केली होती, ह्या सभागृहात वारंवार या सूचना झालेल्या आहेत की निवडणुकांच्याच वेळेला फक्त हे काम का? आता हा जो काही विषय आपण म्हटलाय की 70,000 या सगळ्या ज्या काय आहेत या निवडणुकांच्याच वेळेला हे फक्त अडवलं जातं. निवडणुका नसतील बाकीच्या नॉर्मल प्रोसेसमध्ये पण आता 7 वर्ष तर निवडणुका नव्हत्या, 5 वर्ष. या 5 वर्षात किती व्हॅलिडिटी आपण क्लिअर करू शकलो असतो? हे सगळं थांबवायची काही गरजच नव्हती. आपण निवडणुकीच्या वेळेलाच त्याचा व्हॅलिडिटीचा अर्ज घेतो. त्याच्यामुळे जसं सत्यजित तांबे साहेबांनी सांगितलं की कंटिन्युअस प्रोसेसमध्ये हे घ्या, हे सतत हा प्रोसेस चालू राहायला पाहिजे. याच्यासाठी जे सक्षम अधिकारी आहेत यांची या सक्षम अधिकाऱ्यांना हे जर काम नसेल त्यावेळेला दुसऱ्या कामाला लावलं जातं. त्याच्यामुळे ह्या लोकांना हेच काम द्या. त्याचा विजिलन्स गृह चौकशी नावाचा ह्याच्यामध्ये एक प्रकार आहे. गृह चौकशी करायला कधी गृह चौकशी होऊ शकते? हा गृह चौकशीचा अधिकारी हा फक्त तेवढ्या कामासाठी नेमला जातो. माझं मत असं आहे तो इथून मुंबईहून जाणार त्या गावामध्ये, जो माझा कर्नाटक मधला असेल, युपी मधला असेल, तो तिकडे जाणार, तो 8-8 दिवस तिकडे राहून त्याची गृह चौकशी करणार. अरे कन्सर्न इकडनं त्याचा रिपोर्ट तिकडच्या गावच्या SP कडनं मागवला तरी पण ताबडतोब तो रिपोर्ट येऊ शकतो. गृह चौकशी म्हणजे आजूबाजूच्या लोकांना विचारून ती जात कुठली आहे हे करणं फार सोपं आहे. परंतु हे अधिकाऱ्यांना जाणून बुजून करायचं नाही आहे. याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून आम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत की वारंवार हे बिल परत या सभागृह देते, त्याच्यापेक्षा 365 दिवस हा प्रोसेस चालू राहू देत. लोकांनी कधीही अर्ज केला तर त्याचा व्हॅलिडिटीचा अर्ज गेला पाहिजे. 3 महिने ते होऊ शकतं. गेल्या 5 वर्षात निवडणुका झालेल्या नाही आहेत. गेल्या 5 वर्षात हे किती सगळे अर्ज मोकळे होऊ शकले असते, परंतु त्यांनी हातच लावलेला नाही आहे. आणि फक्त इथे सभागृहात आम्ही आकडे ऐकायचे की 80,000 पेंडिंग आहेत, त्याच्यातले 37,000 क्लिअर केलेत, बाकीचं त्यांच्यावरती प्रचंड लोड आहे. हा लोड जाणून बुजून वाढवलेला लोड आहे. हा लोड काय कामाचा लोड नाही, हा वाढवलेला लोड आहे. आणि तो जर क्लिअर करायचा असेल तर यांच्यावरती जसा प्रश्न विचारला गेला, या समितीवरती बंधन काय, या समितीची लायबिलिटी काय, त्यांची अकाउंटेबिलिटी काय, त्यांची अकाउंटेबिलिटी त्यांची कायम करा. जर त्यांची अकाउंटेबिलिटी कायम झाली, एवढ्या दिवसात तुमचा निकाल आलाच पाहिजे, तर मला असं वाटतं हे बिल वारंवार परत आणलं जावं लागणार नाही. आणि म्हणून आमच्या ह्या सूचना आहेत की ही जी काय आहे सूचना, त्याचे जे सक्षम अधिकारी आहेत, सक्षम अधिकारी बऱ्याच वेळेला, आज एखादा सक्षम अधिकारी रिटायर झाला तर 6-6 महिने सक्षम अधिकारी त्या पोस्टला येतच नाही. विजिलन्सचा माणूस 6-6 महिने त्या पोस्टवरच असतो. आता तुमच्या समित्या किती आहेत? प्रत्येक जिल्ह्याला मला वाटतं 3 नाही तर 4 समित्या आहेत. 3 ते 4 समित्यांमध्ये काय होणार, ज्यावेळेला आता तुमचे 80,000 पेंडिंग आहेत केसेस, आता उद्याच्या निवडणुकांमध्ये देखील हेच होणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी याचा रेट इतका मोठा वाढणार आहे. आणखीन बिचारा गरीब कार्यकर्ता जो जनतेतनं निवडून जातोय, मेहनत करून निवडून जातोय, केवळ जातीचं सर्टिफिकेट मिळालं आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला एक सांगितले किस्से तर तुम्ही हैराण व्हाल की ज्याच्यावरती केवळ एक पुरावा नाही, त्याने 5 पुरावे दिले पण एक पुरावा त्याने दिला नाही. आता माझ्या आई वडिलांना काय माहीत होतं की पुढे जाऊन आपले नगरसेवक होईल, आमदार होईल, खासदार होईल, अजून कुठल्या निवडणुकीला उभं राहील. त्याच्यामुळे जात लिहिताना त्यावेळेच्या त्यांनी पूर्ण पोटजात लिहिलेली नाही आहे, त्याच्यामधल्या अजून कुठली उपजात जी असते ती लिहिलेली नाही आहे. आणि ती न लिहिल्यामुळे बाकीचे जरी पुरावे सादर केले तरी तुमचा हा पुरावा नाही आहे अशा कारणास्तव असे लोक नाकारले गेलेत. माझं मतच आहे, मी त्या जातीचा असेल तर मला तो न्याय मिळाला पाहिजे, मी त्या जातीचा नसेल तर मला ते नाकारलं पाहिजे. परंतु खोटे लोक खोटी सर्टिफिकेट काढून नगरसेवक होतात, लोकप्रतिनिधी होतात आणि बिचारे खरे लोक पैसे नाहीत म्हणून ह्याला वंचित राहतात. असं होऊ दे.
म्हणून सभागृहाने केलेल्या सूचना त्या व्यवस्थित इथे पुन्हा अंमलात आणल्या पाहिजेत आणि हे बिल पुन्हा येणार नाही याच्यासाठी मंत्र्यांनी आम्हाला शाश्वती दिली पाहिजे. सूचना मागे वर सूचना 1 मिनिट परब साहेब सूचना मागे तुम्ही बोलणार असं बोला. मी जी सूचना दिली आहे ती मी मागे घेतो. हा 1 मिनिट. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधान परिषद विधेयक क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. सन्मान्य ते नंतर आहे ना, बोला त्यांची सूचना. सन्मान्य सभापती महोदय, उत्तरा बोला. सन 2025 विधान परिषद विधेयक क्रमांक 14 यावर सन्मान्य परब साहेबांनी जी फील्डवरची वस्तुस्थिती आहे ती लोकांना अनुभव येतो तो या ठिकाणी कथन केलेला आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की व्हॅलिडिटी मिळायला दीर्घ काळ लागतो. त्याचं पहिलं कारण पूर्ण क्षमतेनं व्हॅलिडिटी समितीच्या सगळ्या सदस्यांची पदं ही वेळोवेळी भरली जात नाहीत. त्याचं कारण याला अर्धन्यायिक अधिकार हे त्या समितीला या ठिकाणी आपण कायद्यानं दिलेले आहेत. त्याचं कारण हे असं आहे की बाबा त्याच्यावर कोणाच्या दबावामुळे एखाद्याची जात खऱ्याची खोटी आणि खोट्याची खरी होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा सरकारचा शुद्ध हेतू होता. पण सन्मान्य परब साहेब जसं म्हटले तसं याही सभागृहामध्ये आणि खालच्याही सभागृहामध्ये अनेक वेळा जात पडताळणी समित्यांच्या संदर्भातले आक्षेप, आरोप, तक्रारी अगदी जबाबदार सन्मान्य विधिमंडळ सदस्यांनी केलेले आहेत आणि त्याच्यात काही ठिकाणी तथ्य देखील आढळून आलेलं आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये 2 गोष्टी मला स्पष्ट करायच्या आहेत की शैक्षणिक कामासाठी आणि नोकरीच्या कामासाठी ही आपण 12 महिने अशा पद्धतीचे दाखले देण्याची प्रक्रिया ऑनगोईंग चालू ठेवलेली आहे. हा निवडणुकींच्या स्थानिक स्वराज्य असतील किंवा सार्वत्रिक इतर निवडणुका असतील याच्यासाठीचं काम हे निवडणुकीच्या काळापुरतं त्या समितीकडे देण्याचं कारणच एवढं आहे की नोकऱ्या, शिक्षणाचे दाखले याचा व्याप किंवा याची जसं काय सन्मान्य गोरे साहेबांनी सांगितलं की किती दाखले दाखल झाले, किती प्रलंबित आहेत, तरीसुद्धा या संदर्भामध्ये ज्यांना कुणाला या पद्धतीनं राजकीय आरक्षण म्हणजे नोकरी तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका असतील किंवा विधानसभा, विधान परिषद, विधानसभा असतील, लोकसभा असतील याच्यासाठी ते काम असंच 12 महिने चालू ठेवायसाठी काय तरतूद करावी लागेल या बाबतीत LNGDचं निश्चितपणाने एक सुधारित ओपिनियन या ठिकाणी घेतलं जाईल. आणि लॉ अँड ज्युडिशरीच्या ओपिनियन घेऊन जर अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये सुसूत्रता आणता येत असेल तर LNGDचं ओपिनियन घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या संदर्भात निश्चितपणानं उचित कार्यवाही केली जाईल.